नमस्कार. ॲम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या आजच्या चर्चासत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचं चर्चासत्र स्पेशली 10वीतून 11वीत जाणारे विद्यार्थी आणि त्यांचं कॉमर्स मधलं करिअर या विषयाशी निगडित आहे. आपण सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण कुठले कुठले पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. सिलेक्शन ऑफ कॉलेजेस, सिलेक्शन ऑफ सब्जेक्ट्स इन 11th स्टँडर्ड, करिअर्स इन कॉमर्स, अबाउट ॲम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड, आणि सगळ्यात महत्वाचं, द मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेन इज द पॉइंट ऑफ लूज कंट्रोल इन 11th स्टँडर्ड. तुमच्यासमोर मी एक सिक्वेन्स ठेवलाय कॉलेजेसचा. त्यामध्ये मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की हा सिक्वेन्स ॲम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूटने ठरवलेला नाही. हा सिक्वेन्स माझ्याकडे येणारे पेरेंट्स, माझ्याकडे येणारे स्टुडंट्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला कळलेला आहे. पहिला आहे बीएमसीसी एडेड, बीएमसीसी अनएडेड, सिम्बॉयसिस, एमईएस गरवारे, मराठवाडा मित्रमंडळ, केएचएस, मॉडर्न कॉलेज, सिंहगड, बाल शिक्षण मंदिर, जोग एज्युकेशनल ट्रस्ट, MIT, SP कॉलेज, SNDT आणि हुजूर पागल. अनेक चांगली कॉलेजेस सुद्धा आहेत जी याच्यानंतरच्या लिस्टमध्ये आहेत. अशी पुण्यामध्ये अनेक कॉलेजेस आहेत. ही सगळी मोठी लिस्ट बघण्यापेक्षा मी पहिली जी 12 कॉलेजेस विद्यार्थ्यांकडनं ऐकू येतात, पालकांकडनं ऐकू येतात, त्यांची लिस्ट तयार केलेली आहे. सो प्रत्येक कॉलेजची आपापली वेबसाईट आहे, त्यावर जाऊन तुम्ही सर्च करू शकता. सो ही पुण्यातली काही कॉलेजेस आहेत जी स्टुडंट्स आणि पेरेंट्स यांनी सिलेक्ट केलेली असतात. एक प्रश्न याच्यानंतर येतो की काही कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत, मग त्याचं काय होतं?
तर ऑटोनॉमस जर असलं तरी ऑटोनॉमस हा क्रायटेरिया 12वी झाल्यानंतर येतो. त्यामुळे 11वी 12वी हे सगळे बोर्डच्या खालीच असतात, बोर्डच्या आधिपत्याखालीच असतात आणि FY SY TY ला ते ऑटोनॉमस होतात. त्यामुळे 11वीत ऍडमिशन घेत असताना त्या ऑटोनॉमसचा काहीही तसा संबंध येत नाही. आता जाऊयात महत्वाच्या विषयाकडे की 11वी मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट विद्यार्थ्यांना शिकायचे असतात. वर्षभरामध्ये टोटल त्यांना 6 सब्जेक्ट शिकायचे असतात. म्हणजे या पूर्ण वर्षभरात 6 सब्जेक्ट शिकायचे असतात. त्यातले पहिले 3 सब्जेक्ट जे आहेत ते कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत आणि पुढचे 3 जे आहेत त्यामध्ये ऑप्शन्स आहेत. कंपल्सरी सब्जेक्ट्स कुठले आहेत तर इंग्लिश, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आणि इकॉनॉमिक्स हे कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत. आता इंग्लिश मध्ये काय शिकवलं जातं तर इंग्लिश हा अत्यंत स्कोरिंग विषय केलेला आहे. म्हणजे पूर्वी असं होतं की इंग्लिशमध्ये मार्क पडायचे नाहीत, पण आता इंग्लिश हा स्कोरिंग आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना ह्यात चांगले मार्क्स पडतात 12वीच्या परीक्षेनंतर. पुढचा विषय आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. कॉमर्सचा सर्वात महत्वाचा जे काही विषय आहेत त्यापैकी हा एक विषय आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. आपण त्याला अकाउंट्स असेही साध्या भाषेमध्ये म्हणतो. अकाउंट्स मध्ये जमा खर्च मांडणे, मग ते साध्या एका माणसाच्या बिझनेस पासून ते मोठ्या कंपनी पर्यंत असा सगळ्यांचा बिझनेसचे अकाउंट्स सांभाळणे, जमा खर्च लिहिणे हे त्याच्यामध्ये येतं. तिसरा सब्जेक्ट आहे अत्यंत महत्वाचा बिझनेसेससाठी इकॉनॉमिक्स. यामध्ये अनेक प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स हे डिस्कस केले जातात, विद्यार्थ्यांना ते अवगत केलं जातं. आणि इकॉनॉमिक्स जर एखाद्या विद्यार्थ्याला चांगला जमला तर तो विद्यार्थी पुढे डिसिजन मेकिंग मध्ये खूप चांगलं काम करू शकतो. त्यानंतर विषय येतात ते ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स किंवा IT, मॅथ्स किंवा सेक्रेटरियल प्रॅक्टिस किंवा IT, मराठी, हिंदी, संस्कृत, फ्रेंच, जर्मन किंवा IT. आता याच्यापैकी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आणि IT. आता IT सगळ्या ठिकाणी IT बद्दल पहिल्यांदा बोलू. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये काय येतं तर कॉमर्सच्या विद्यार्थ्याला हे कम्प्युटरचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे, यासाठी हा विषय इंट्रोड्यूस केला गेला. त्यामध्ये विद्यार्थी ई कॉमर्स शिकतील, टॅलीचा थोडासा पार्ट शिकतील, असं IT त्यांना शिकवलं जातं. त्याला ऑर सब्जेक्ट आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स. आता ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स हा अत्यंत उत्तम इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टमध्ये कॉमर्सशी रिलेटेड ज्या सर्व एजन्सीज आहेत त्यांची माहिती ही विद्यार्थ्यांना होते. फॉर एक्झाम्पल एक तर फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन कळतात, त्यानंतर बँक्स, स्टॉक एक्सचेंजेस, कम्युनिकेशन या सगळ्याबद्दलची माहिती ही विद्यार्थ्याला होते. सो कॉमर्सला आलेल्या विद्यार्थ्याला ही सगळी माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे अनेक वेळा असंही बघण्यात आलेलं आहे की ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, IT किंवा या दोन्ही विषयांपैकी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स याला शॉर्ट मध्ये आपण OC म्हणूयात, OC हा सब्जेक्ट निवडला जातो. यात मॅनेजमेंटची काही प्रिन्सिपल्स आलेली आहेत. पुढचा सब्जेक्ट आहे मॅथ्स, सेक्रेटरियल प्रॅक्टिस किंवा IT. आता मॅथ्स हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि त्याच्याबद्दल अनेक लोकांच्या अनेक शंका असतात. सो ह्या बाबत गायडन्स देण्यासाठी मी माझे कलिग आणि मित्र प्रोफेसर मिलिंद जोशी यांना विनंती करतो की त्यांनी ऑनलाईन यावं आणि ते आपल्याला थोडेसे याबाबत गायडन्स देतील. मिलिंद जोशी सर, नमस्ते. नमस्कार. आपण विद्यार्थ्यांच्या सब्जेक्ट बद्दल बोलतोय, त्यातल्या मॅथ्स विषयी तुमचा गायडन्स हवा आहे. मिलिंद जोशी सर अम्बिशन्स मध्ये मॅथ्स शिकवतात गेली अनेक वर्ष आणि त्यांच्या हाताखालून आतापर्यंत बरेच विद्यार्थी गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना गाईड करण्यामध्ये मिलिंद जोशी सरांचा फार मोठा हात आहे. सर आपण बोलावं. नमस्कार. ऍक्च्युअली 10वी पर्यंत सगळ्यांना कंपल्सरी म्हणून मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट असतो. नंतर मॅथ्स घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यावर तुम्हाला कन्फ्युजन असू शकतं, म्हणून ते गाईड करायला आम्ही इथे आहे. आता जेव्हा आपण कॉमर्स स्ट्रीम मध्ये जातो, आपल्या मनात मेनली CA, BBA, MBA, मे बी ऍक्च्युरियल सायन्स किंवा बरेच स्ट्रीम्स ज्या आहेत ज्यामध्ये एंट्रन्स एक्झाम्स असतात, या सगळ्या एंट्रन्स एक्झाम मध्ये मॅथमॅटिक्स हा कंपल्सरी सब्जेक्ट असतो. आता या सगळ्या एक्झाम थ्रू केल्याशिवाय कुठेही आपल्याला ऍडमिशन्स मिळण्यासाठी डिफिकल्टी असेल. आता CAच म्हटलं तर CA फाउंडेशनला 100 मार्काचा पेपर आहे
आमचं जर 11वी-12वीला मॅथ्स नसेल तर आम्हाला सीए करता येईल का? तर ते असं आहे की जर आपण 2 वर्ष गॅप दिली तर एक म्हणजे मॅथ्सचा टच आपला निघून जातो. दुसरा भाग असा आहे की त्याची लेवल 11वी-12वी मध्ये स्लोली वाढत जाते आणि नंतर ते 2 वर्षानंतर कोप अप करायला अवघड जातं. सोपी आयडिया काय की मॅथमॅटिक्स रिटेन करा, म्हणजे आपल्याला सीए सारखं डिफिकल्ट कोर्स पण सोपा जाईल. आता बाकी सगळ्या एंट्रन्स मध्ये जर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड किंवा मॅथमॅटिक्स दुसऱ्या शब्दात याचं नॉलेज लागतं आपल्याला, तिथे 100 पैकी 100 मार्क्स मिळावे अशी गरज नाहीये. पण जर आपण टच मध्ये राहिलो तर मॅथमॅटिक्स विल हेल्प यू थ्रू एनी एक्झाम और एनी एंट्रन्स एक्झाम. त्यामुळे कुठल्याही कोर्समध्ये तुम्ही सहज ऍडमिशन मिळू शकाल. आता जर आपण मॅथमॅटिक्स सोडला तर आपल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आपण 1 स्ट्रोक कमी करून टाकतो. इन्स्टेड आपण मॅथमॅटिक्सचं नॉलेज घ्या आणि आपल्यासाठी सगळी दारं उघडी करून ठेवा. आता मॅथ्स घ्यायचं आपलं समजा ठरलं तर देर आर अगेन सम क्वेश्चन्स. त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे की सायन्सचं मॅथमॅटिक्स आणि कॉमर्सचं मॅथ्स यात फरक काय? तर मी असं म्हणेन सायन्सचं मॅथमॅटिक्स हे मेनली इंजिनिअरिंग ओरिएंटेड असतं. त्यामुळे त्यांना ट्रिग्नोमेट्री, कॅल्क्युलस किंवा व्हेक्टर्स या टॉपिक्सवर खूप भर दिलेला असतो. आपल्याला कॉमर्समध्ये एवढ्या डीप मध्ये मॅथमॅटिक्स नाही आहे. इनफॅक्ट मेनली मॅनेजरियल मॅथमॅटिक्स ज्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स हा पार्ट खूप जास्त असतो. त्याच्यात कुठेही डेरिव्हेशन्स की हा फॉर्म्युला वापरा, हा फॉर्म्युला कसा आला शोधायची तुम्हाला काही गरज नाही. सो इट इज इझियर टाइप ऑफ मॅथ्स. तिसरी गोष्ट, आता नवीन सिलेबस जे काही चेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये 10वी आणि 11वी हे बऱ्यापैकी मर्ज केलेलं आहे. याचा अर्थ ऑलरेडी आपण 10वीत छान मार्क मिळवलेले असतील तर ते 11वीत जाताना आपल्याला खूप सोपं जाईल. त्यामुळे काही टॉपिक्स ऑलरेडी कॉमन असतील, थोडंसं ऍडव्हान्स नॉलेज असेल, सो इट विल बी कम्फर्टेबल फॉर यू टू गो फॉर 11th मॅथ्स व्हेरी इझिली. दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा आपल्याला कॉमर्सचं मॅथ्स आपण घेतो तेव्हा हे टॉपिक्स आम्ही एवढी वर्ष शिकवणारे लोक आहेत. फॉर अस इट इज व्हेरी इझी टू ब्लेंड यू पीपल फॉर हायर मॅथमॅटिक्स. त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही शिकताना. नंतर समजा तुमचं डिसिजन झालं मॅथमॅटिक्स घ्यायचं तर थोड्याशा गाईडलाईन्स मी मॅथ्सच्या संदर्भात दिल्या पाहिजे. काही कॉलेजेसमध्ये असं आहे की फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर मॅथमॅटिक्स दिलं जातं. त्यामुळे आपण जेव्हा सब्जेक्ट सिलेक्ट करतो, आता कौस्तुभ सर बोलत होते तुमच्याशी, त्यांनी सांगितलं की ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये खालचे जे 3 सब्जेक्ट आहेत त्यात मॅथमॅटिक्स आहे, पण आपण तो कंपल्सरी सब्जेक्ट असल्याच्या प्रायोरिटीनी तो भरला पाहिजे. कारण तुम्ही जर उशीर केला तर तुम्हाला त्या वर्षी मॅथ्स मिळायला अवघड होऊ शकतो. आता आपण छान मार्क मिळवले, आपल्याला मॅथमॅटिक्स मिळालं तर पुढचं सगळं काळजी घ्यायचं जबाबदारी आमची आहे. समजा आपल्याला बाय चान्स मॅथ्स नाही मिळालं तरी घाबरायचं काही कारण नाही. आता पण जी काही मुलं आहेत आपल्याकडे 11वीला मागच्या वर्षी, जी आता 12वीत गेली, त्या मुलांपैकी काही लोकांचं मॅथ्स नव्हतं, पण आज ते मॅथमॅटिक्स मध्ये तेवढेच चांगले आहेत. बिकॉज वी आर टेकिंग केअर ऑफ ऑल द पीपल, वेदर यू गेट मॅथ्स ऍट कॉलेज लेवल किंवा नाही मिळालं तरी काही हरकत नाही. तुमचं मॅथमॅटिक्सचं नॉलेज एवढं छान राहील की तुम्हाला 12वीला पण मॅथ्सचा पेपर देता येईल इतक्या चांगल्या लेवलचं असेल. परत कॉलेजेसमध्ये असं पण होतं की 11वीला तुम्हाला मॅथ्स नाही मिळालं पण 12वीला तुम्हाला मिळू शकतं, कारण काही लोकांनी मॅथ्स सोडलं म्हणा किंवा त्यांच्याकडे 12वीला जास्त जागा असतील, व्हॉट एव्हर, तर तुम्हाला मॅथ्स सहज मिळू शकेल. आणखीन एक प्रश्न जनरली विचारला जातो की आपल्याला जर मॅथ्स घेऊ की नाही असं कन्फ्युजन असेल तर आम्ही काय करावं. तर एक लक्षात ठेवायचं की आज अशी परिस्थिती आहे की उद्या काय घडेल आपल्याला माहिती नाही, किंवा सिलेबस कसं बदलेल हे माहिती नाही, किंवा पुढच्या ज्या ठिकाणी कंपल्सरी मॅथ्स नाहीये त्या ठिकाणी कंपल्सरी होऊ शकतं. या सगळ्या परिस्थितीत आपल्याला जर चांगलं फ्युचर हवंय तर आपण नॉलेजेबल असावं. सो बेटर बी प्रिपेअर्ड दॅन बी सॉरी. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. थँक्यू मिलिंद सर.
अशा प्रकारे मॅथ्स हा महत्वाचा विषय आहे हे आपल्याला कळलं. मॅथ्स हा मार्कलिस्ट मध्ये पाहिजे असा नियम नाही आहे. सीएमए किंवा पुढे कुठलेही प्रोफेशनल एक्झाम साठी, पण मॅथ्सशी टच असणं गरजेचं आहे, हा महत्वाचा विषय आहे. अनेक विद्यार्थी जरी कॉलेजमध्ये मॅथ्स मिळालं नाही तरीही आपल्याकडे अम्बिशन्स मध्ये मॅथ्सचा क्लास जॉईन करतात. 11वी अत्यंत श्रद्धेने अभ्यास करतात आणि सगळ्या परीक्षा ज्या आपण वर्गात घेतो त्या सुद्धा अटेंड करतात, चांगले मार्क मिळवतात, ते टच मध्ये राहतात आणि म्हणून ते पुढे सक्सेसफुल होतात. मॅथ्सला पुढचा ऑप्शनल सब्जेक्ट असतो सेक्रेटरियल प्रॅक्टिस. सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा सुद्धा एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. हा कम्प्लिटली थिओरिटिकल सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये कंपनी लॉचं नॉलेज हे विद्यार्थ्यांना दिलं जातं. जनरली ज्यांना पुढे लाईफमध्ये कंपनी सेक्रेटरी हा कोर्स करायचा आहे, पहिल्यापासूनच ठरलेलं आहे, आत्तापासूनच ठरलेलं आहे, ते विद्यार्थी हा सब्जेक्ट घेऊ शकतात. पण जर आत्ता ठरलेलं नसेल की पुढे मी सीए करणार आहे का सीएस करणार आहे का मी एमबीए ला जाणार आहे मला माहित नाही, तर ऑलवेज सेफ टू टेक मॅथ्स. त्याचं रिझन असं आहे की सेक्रेटरियल प्रॅक्टिस तुम्ही नंतर शिकू शकता, वाचून तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यामध्ये काही काही कन्सेप्ट आहेत पण त्या वाचनाने होऊ शकतात. पण मॅथमॅटिक्स मध्ये शिकवायलाच लागतं आणि ते आपला पण अभ्यास करता येत नाही. त्यामुळे मॅथ्स एसपी याची निवड ही प्रत्येकाने जाणीवपूर्वक घ्यावी. यामध्ये जर तुम्हाला काही मदत आमची पाहिजे असेल, यू आर मोस्ट वेलकम, आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर पुढे ऑप्शनल सब्जेक्ट आहे मराठी, हिंदी, संस्कृत, फ्रेंच, जर्मन आणि आयटी. आयटी बद्दल ऑलरेडी आपलं बोलून झालेलंच आहे. आता ह्यापैकी ज्या ग्रीन कलर मध्ये दाखवलेल्या आहेत फ्रेंच आणि जर्मन, ह्या लोअर लँग्वेजेस आहेत आणि मराठी, हिंदी, संस्कृत या हायर लँग्वेजेस आहेत. आता या हायर आणि लोअर मध्ये काय फरक आहे? लोअर लँग्वेज याचा अर्थ हा बेसिक पासून परत सुरू होतो. याचा अर्थ शिकवण्याची सुरुवात ABCD 1 2 3 4 मंडे ट्यूजडे वेनसडे असेच सगळे धड्यांनी सुरुवात होते. कलरची नावं, म्हणजे हे थोडक्यात जे बालवाडीमध्ये आपण शिकत जातो तशा प्रकारचं फ्रेंच आणि जर्मन हे 11वी पासून शिकायला लागतात. मग जर विद्यार्थ्यांचा 8वी 9वी 10वी फ्रेंच आणि जर्मन असेल तर फॅन्टॅस्टिक, कंटिन्यू विथ इट. आणि कॉलेजमध्ये तुम्ही ते कंटिन्यू केलं तर तुमचं स्कोरिंग खूप छान होतं. किंवा जर तुमचं 8वी 9वी 10वी फ्रेंच जर्मन नव्हतं पण आता 11वी मध्ये घ्यायचं आहे तरीही हरकत नाही, ते झिरो पासूनच सुरू होतं. ते कॉलेजमध्ये सुद्धा झिरो पासून शिकवलं जातं, क्लासेसमध्ये सुद्धा आम्ही झिरो पासूनच शिकवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलंही पूर्व नॉलेज असण्याची गरज नाही. मराठी, हिंदी, संस्कृत हे हायर लेवलचे लँग्वेजेस आहेत. हायर लेवल याचा अर्थ संत साहित्य, मोठे धडे, त्यानंतर कविता, जे आपण 10वी पर्यंत शिकत आलोय हायर लेवलचं मराठी, हिंदी, संस्कृत ते आहे. सो आपापल्या आवडीनुसार आणि आपापल्या पुढच्या करिअरनुसार यांचं सिलेक्शन करावं. माझं नेहमी सजेशन असं असतं की जर जाता जाता तुम्हाला फॉरेन लँग्वेज शिकण्याची संधी मिळत असेल तर जरूर घ्यावी, त्यांनी विद्यार्थ्याचं नक्कीच चांगलं होतं. असे हे 6 सब्जेक्ट आहेत. त्यातले पहिले 3 कंपल्सरी, पुढचे 3 ऑप्शनल असतात. आता जाऊयात पुढच्या विषयाकडे, करिअर इन कॉमर्स. सो कुठली कुठली करिअर्स कॉमर्स मध्ये विद्यार्थी करू शकतात? सर्वात पहिलं आहे जे अनेक लोकांचं चॉईस असतं प्रोफेशनल कोर्सेस मधलं, चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंट ही ICAI.org अशी त्यांची वेबसाईट आहे. यापुढे जे मी 3 प्रोफेशन बोलणार आहे ते तीनही प्रोफेशन गव्हर्नमेंटनी एक कायदा पास करून, पार्लमेंटमध्ये कायदा पास करून तयार केलेले ऍक्ट आहेत आणि त्याच्यानुसार या परीक्षा घेतल्या जातात. एकदा का विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट झाला की तो अकाउंट्स, फायनान्स अनालिस्ट, ऑडिटर, फायनान्स ऑफिसर आणि टॅक्सेशन यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही ह्या प्रकारच्या लाईन्स मध्ये तो करिअर करत असतो. याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन 12वीच्या बोर्ड एक्झाम्स झाल्यानंतर करायचं असतं. आता 11वी सुरू झाल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन नसतं. 12वीची बोर्ड एक्झाम झाली की मग रजिस्ट्रेशन असतं. त्यासाठी 12वीचं ऍडमिट कार्ड गरजेचं असतं. त्यामुळे आता कोणालाही ते रजिस्ट्रेशन करता येत नाही. त्याचे क्लासेस कधी सुरू होतात? तर क्लासेस 12वी मध्ये जुलै महिन्यामध्ये सुरू होतात. इयत्ता 12वी सुरू झाली की सायमल्टेनियसली जुलै महिन्यामध्ये याचे क्लासेस सुरू होतात. आणि पहिल्यांदा ही एक्झाम कधी होते विद्यार्थ्यांची? जे विद्यार्थी आता 11वी मध्ये आहेत तर त्यांची परीक्षा 12वी झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये, म्हणजे जेव्हा ते FY BCom करत असतात त्यावेळेला ही पहिली परीक्षा त्यांची असते. असा खूप मोठा स्पॅन त्यांना अभ्यास करण्यासाठी या इन्स्टिट्यूटनी दिलेला आहे. दुसरं प्रोफेशनल कोर्स आहे कंपनी सेक्रेटरी.
त्यांची वेबसाईट ICSI.org आहे. एकदा का विद्यार्थी कंपनी सेक्रेटरी झाला की तो कस्टोडियन ऑफ लॉ, याचा अर्थ तो कंपनीच्या लॉ ह्या डिपार्टमेंटची पूर्ण काळजी घेतो. त्यानंतर कंपनी लॉ ची काळजी घेतो. लेबर लॉज मध्ये तो स्पेशलिस्ट आहे. इकॉनॉमिक लॉज, लीगल डिपार्टमेंट पूर्णपणे सांभाळतो. गव्हर्नमेंट, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, स्टॉक एक्सचेंजेस, लॉ सर्व्हिसेस, नॅशनलाइज्ड बँक्स, डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर्स DCA, अशा अनेक अव्हेन्यूज त्याच्यासाठी ओपन असतात. ह्या परीक्षेचा सगळ्यात मोठा USP आहे की याच्यामध्ये मॅथमॅटिक्स नाही. पण इथे जात असताना, ह्या कोर्सला जात असताना मॅथमॅटिक्स नाही म्हणून मी जातोय असं करण्यापेक्षा मला लॉ मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मी जातोय असा क्रायटेरिया असणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी नक्कीच मजा करेल. मजा करेल याचा अर्थ हा अभ्यास एन्जॉय करण्यासारखा आहे, पण त्यासाठी चॉईसनी लॉ आवडला पाहिजे. याचं सुद्धा रजिस्ट्रेशन 12वीच्या बोर्ड एक्झाम झाल्यानंतर आहे. क्लासेस कधी सुरू होतात तर याचेही क्लासेस 12वी चालू असताना जुलैमध्ये सायमल्टेनियसली सुरू होतात. आणि फर्स्ट एक्झाम आता नवीन पॅटर्न प्रमाणे पहिली परीक्षा ही 12वी झाल्या इमिजिएटली 12वीच्या परीक्षेनंतरचा जो मे महिना येतो त्या मे महिन्यामध्ये याची पुढची पहिली परीक्षा असते. ही परीक्षा झाली की लगेच विद्यार्थी पुढच्या परीक्षेच्या अभ्यासाला लागू शकतात. हे अत्यंत फास्ट करिअर झालेलं आहे सध्या. त्यानंतर पुढचा प्रोफेशनल कोर्स आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. पूर्वी याला ICWA असं म्हणत असे, आता त्याचं नाव बदलून कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट असं केलेलं आहे. त्यांची वेबसाईट आहे ICMAI.in. ही परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी मॅनेजमेंट अकाउंटिंग, टॅक्सेशन, कॉस्ट ऑडिट, कॉर्पोरेट लॉज आणि फायनान्स ह्या सगळ्या साइट्स मध्ये तरबेज होतो. याचं सुद्धा रजिस्ट्रेशन हे 12वी नंतरच असतं आणि पहिली परीक्षा ही सुद्धा 12वी नंतरच असते. तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल या तीनही दणदणीत मोठ्या ज्या कोर्सेस आहेत, दणदणीत मोठ्या परीक्षा ज्या आहेत, या तीनहीची सुरुवात ही 12वी करत असताना सायमल्टेनियसली करायची असते आणि त्यांच्या पहिल्या एक्झाम्स ह्या 12वी नंतर होतात. पण मग 11वीत काय करायचं, तर जो 11वी आणि 12वी मध्ये अभ्यासक्रम आहे तोच सिलेबस प्लस थोडासा पुढचा आणि डेप्थ मधला हा या परीक्षांसाठी असतो. तर 11वीत असताना विद्यार्थ्यांनी पूर्णपणे तयारी करून जे जे विषय समोर येतील ते पूर्णपणे आत्मसात करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायचा असतो. सो 11वी हा फाउंडेशन आहे पुढच्या सगळ्या मोठ्या करिअर्सचा. त्यानंतर महत्वाचा पॉइंट, ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या फाउंडेशन किंवा एंट्रन्स, इंटरमिजिएट, फायनल या तीनही प्रोफेशनल एक्झाम्स मध्ये सेमच असतात. सेम याचा अर्थ लेव्हल्स, नंबर ऑफ लेव्हल्स सेम असतात. त्यानंतर एकदा का व्यक्ती प्रोफेशनल झाला की तो कंपनीमध्ये काम करू शकतो किंवा इंडिपेंडंट प्रॅक्टिशनर म्हणून काम करू शकतो. आणि इतक्या वर्षांच्या आमच्या अनुभवाने आम्ही असं लक्षात आलेलं आहे की CA, CS किंवा CMA होण्यासाठी तुम्ही खूप तल्लख बुद्धीचे, खूप हुशार असायला पाहिजे असं नाहीये, बट यू शुड बी डेडिकेटेड टू बी अ प्रोफेशनल. म्हणजे आम्ही असे अनेक विद्यार्थी पाहिलेले आहेत की 10वीला त्या विद्यार्थ्यांना सुमार दर्जाचे मार्क पडून सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हे विद्यार्थी CA, CS, CWA झालेले आहेत. किंवा असंही पाहिलेलं आहे की 10वी मध्ये 90+ मार्क्स पडलेले विद्यार्थी सुद्धा नंतर ह्या परीक्षा देत असताना रखडलेले आहेत. म्हणजे 10वीच्या मार्कांवरनं हे कधीच ठरत नाही की तुम्ही CA करायचं असतं, CS करायचं असतं का CMA करायचं असतं, पण विद्यार्थ्याच्या चॉईस नुसार हे ठरतं की त्याला पुढे कुठलं करिअर करायचं आहे. आणि एक वाक्य पुढे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हे जे 3 प्रोफेशन्स आहेत हे म्हणजे स्वस्तात श्रीमंत होण्याचं सिक्रेट आहे. आता स्वस्तात श्रीमंत होण्याचं सिक्रेट हे काय भानगड आहे, तर तुम्ही जर त्यांच्या फाउंडेशन पासून ते फायनल लेवल पर्यंत या सगळ्या लेव्हल्सच्या फीजची टोटल जर केली, सगळ्या येणाऱ्या खर्चांची जर टोटल केली, तर ती डॉक्टर, इंजिनियर यांच्यापेक्षा नक्कीच कमी भरते. आणि एवढं केल्यानंतर विद्यार्थी अत्यंत श्रीमंत होतो ज्ञानाने. आणि त्याच्याकडे जे क्लायंट्स येतात ते मोठ्या मोठ्या कंपनीज असतात, इंडिव्हिज्युअल्स असतात की ज्यांना तो गायडन्स देत असतो. सो हे तीनही प्रोफेशन म्हणजे स्वस्तात श्रीमंत होण्याचे सिक्रेट आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर महत्वाचा विषय असा असतो की CA, CS आणि CMA करत असताना सायमल्टेनियसली आम्ही काय करायचं, तर उत्तर अत्यंत साधं आहे, फक्त BCom करायचं. कारण BCom करता करताच तुम्हाला या सगळ्या लेव्हल्सचा अभ्यास नीट करता येतो. आणि एक रूल असा पण आहे की तुम्ही जोपर्यंत BCom होत नाही तोपर्यंत या प्रोफेशनल एक्झाम्सच्या डिग्रीज तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे BCom करणं हे केव्हाही सोयीचं जातं. प्लस असं पण आहे की BComचा जो सिलेबस आहे तो ह्या CA, CS आणि CMAच्या अभ्यासामध्ये
इन्क्लुडेड होऊन जातो. त्यामुळे वेगळा अभ्यास बीकॉमचा करायची गरज पडत नाही. 12वीच्या नंतर इतर कुठले प्रोफेशन्स करता येतात, तर BBA बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर BCA इथं कम्प्युटर ऍप्लिकेशन म्हणजे थोडंसं लाईन बदलायला सुरुवात होते, BBM बिझनेस मॅनेजमेंट, IB इंटरनॅशनल बिझनेस आणि फॉरेन ट्रेड. सो विद्यार्थ्याला जसा चॉईस असेल, जसा आवड असेल त्याप्रमाणे ह्या चॉईस त्यांनी करावे. त्यानंतर BSL म्हणजे लॉ ची परीक्षा, 5 वर्षांचा लॉचा कोर्स, हॉटेल मॅनेजमेंट, डिझायनिंग आणि बीकॉम. ह्या ज्या 3 परीक्षा आहेत, BSL, हॉटेल मॅनेजमेंट आणि डिझायनिंग, ह्या सगळ्यांसाठी एंट्रन्स असते. आपापले कॉलेजेस ते एंट्रन्स घेत असतात, त्याला समोर जायला लागतं. त्याची तयारी 12वी चालू असताना सायमल्टेनियसली करायची असते. बीकॉम हा एक ट्रेडिशनल अप्रोच आहे, ट्रेडिशनल कोर्स आहे. जे मी मगाशी सांगितलं की जे CA, CS आणि CMA करतायत त्यांनी बीकॉम बरोबर चालू ठेवावं. ग्रॅज्युएशनच्या नंतर कुठले कुठले ऑप्शन्स येतात, तर MBA, MCM, MCA, MPM, MBA इन मार्केटिंग, HR, फायनान्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केटिंग, अनेक यामध्ये ब्रांचेस आहेत. त्यानंतर मास कम्युनिकेशन, जर टीव्ही मीडिया याच्यामध्ये जायचं असेल, फिल्म्स, त्यासाठी हे आहे. इन्शुरन्स ऍक्च्युरियल अवेलेबल आफ्टर 12th ऑल्सो, 12वी नंतर पण याच्या लेवल्स देता येतात. त्यानंतर बँकिंग क्षेत्र आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये 2 पद्धतीने जाता येतं. एक बँकेच्या परीक्षा देताना, ज्या SY BCom ला विद्यार्थी असताना सुरू होतात, किंवा MBA होऊन किंवा CA होऊन, अशा अनेक प्रकारे बँकमध्ये एंट्री करता येते, बँकिंग सेक्टरमध्ये एंट्री करता येते. त्यानंतर लँग्वेजेस, जॅपनीज, फ्रेंच, जर्मन, याच्यामध्ये अनेक कोर्सेस पुण्यामध्ये अवेलेबल आहेत. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, UPSC, MPSC, याच्यामध्ये कॉमर्स आणि आर्ट्स असा एक वेगळा पेपरही आहे. त्यानंतर ट्रेडिशनल अप्रोच, MCOM, MPhil, PhD, नेट, यांनी जर कोणाला लेक्चरर व्हायचं असेल, परमनंट लेक्चरर इन कॉलेजेस, तर त्यासाठी ही लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी आहे. फोटोग्राफी, जर्नलिझम, अनेक असे ऑप्शन्स ओपन आहेत. माझं सजेशन असं आहे, ज्यांना फोटोग्राफी, जर्नलिझम, लँग्वेजेस, म्हणजे ज्यांना कॉमर्सशी पूर्ण संबंध नसलेले कोर्सेस करायचे असतील, डिझायनिंग आहे, तरी सुद्धा त्यांनी 11वी 12वी कॉमर्स करूनच मग त्याच्याकडे वळावं. याचा अर्थ, याचं कारण असं आहे की नंतर प्रोफेशन मध्ये पडल्यानंतर ज्या अनेक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, त्या सगळ्या गोष्टी ह्या 11वी 12वीच्या सिलेबस चालू असताना तुम्हाला माहीत होतात. अगदी साधं एक्झाम्पल म्हणजे बँकांचे व्यवहार, इन्शुरन्स कंपनीची कामं, मार्केटिंग, ऍडव्हर्टिजमेंट, कम्युनिकेशन, या सर्वांबद्दलचं नॉलेज आणि मॅनेजमेंट, या सगळ्याचं नॉलेज हे तुम्हाला 11वी आणि 12वीचं एज्युकेशन करत असताना मिळत असते. सो ही माझी सजेशन आहे, कुठल्याही फील्डमध्ये नंतर जा, पण 11वी आणि 12वी हे कॉमर्स केलं तर नक्कीच फायद्याचं ठरतं. आता अँबिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट कडे येऊयात. अँबिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट 2 ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत, एक कर्वे रोडला आणि दुसरं कोथरूडला. कर्वे रोडला मी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे काम बघत असतो आणि कोथरूडला प्रोफेसर सुमित वावरे हे काम पूर्णपणे बघत असतात. आमची स्पेशालिटी काय आहे, तर अँबिशन्स मध्ये आम्ही अटेंडन्स रेग्युलरली घेतो. अटेंडन्स ने असं प्रूव्ह झालेलं आहे की तुम्ही रेग्युलरली अटेंड केलं, कारण कॉमर्समध्ये, अकाउंट्समध्ये सब्जेक्ट किंवा कुठलाही, इकॉनॉमिक्स, मॅथ्स, फ्रेंच, जर्मन, कुठलाही घ्या, तुम्ही जर ती जी सिरीज असते शिक्षणाची ती जर मोडली तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे अटेंडन्स इज अ मस्ट. अटेंडन्स हा घेतलाच जातो आणि विद्यार्थी आम्ही पाहिलेलं आहे की कसे सक्सेसफुल होतात जे कंपल्सरी रोज अटेंड करतात. पुढचं होमवर्क रोज दिला जातो आणि तो चेक सुद्धा केला जातो. होमवर्क म्हणजे आमचं काम कमी करण्यासाठी दिलेला नसतो. होमवर्क हा विद्यार्थ्यांना हॅरॅस करण्यासाठी दिलेला नसतो. होमवर्क हे विद्यार्थी आजचं लेक्चर आणि उद्याचं लेक्चर याच्या मधली जी गॅप पडते ना, ते भरून काढण्यासाठी आहे. आम्ही असं ऑब्झर्व केलेलं आहे की आजकालचे विद्यार्थी हे इतके व्हर्सटाईल आहेत किंवा मल्टीटास्कर्स आहेत की त्यांना आजचं लेक्चर आणि उद्याचं लेक्चर याच्यामध्ये इतकी कामं येऊन जातात की ट्रॅकच जातो कधी कधी, की वर्गात काय शिकतोय आपण, त्याची आठवण व्हावी म्हणून घरी करण्यासाठी हा होमवर्क दिलेला आहे आणि तो दुसऱ्या दिवशी आम्ही चेक सुद्धा करतो. प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर आपण एक टेस्ट घेत असतो. त्या टेस्ट मधून असं लक्षात येतं की कुठल्या विद्यार्थ्याला टॉपिक पूर्ण कळलेला आहे, कोणाला कळलेला नाहीये, आणि जर कळला नसेल तर आम्ही वेगळं बोलवून त्याच्याकडनं तो करून घेतो. बुकलेट ह्या आमच्याकडे अनेक बॅचेस आहेत, त्या सगळ्या बॅचेसना बुकलेट सेमच आहे. सर्वांचा अभ्यास हा सेमच गतीने पुढे जात असतो.
सर्व टीचर्स मध्ये आमच्यामध्ये ट्युनिंग आहे आणि आम्ही हे काम व्यवस्थित पार पाडत असतो. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक टेस्ट सिरीज कंडक्ट करतो. ही टेस्ट सिरीज जुलै महिन्यापासून ते त्यांच्या बोर्डाच्या परीक्षेच्या आधीपर्यंत म्हणजे फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत टेस्ट सिरीजचं काम चालतं. याच्यामध्ये 4 टेस्ट सिरीज असतात. पहिली टेस्ट सिरीज ही 25% सिलेबसची, मग पुढची 25% सिलेबस, मग 75% आणि मग 100%. अशा प्रकारे ते आम्ही करत असतो. गेस्ट लेक्चर, सेमिनार, ट्रिप्स, स्पोर्ट्स, गॅदरिंग, रेग्युलर पेरेंट्स मीटिंग आणि वर्कशॉप हे सुद्धा कंडक्ट करत असतो. ऑब्व्हियसली सध्या आपण सगळे कोविड-19 मध्ये अडकलेलो आहोत. हे पोस्ट लॉकडाऊन सर्व ऍक्टिव्हिटीज पुन्हा एकदा सुरू होतील. अँबिशन्स मध्ये आम्ही आपलं ऍप तयार केलेलं आहे. या ऍप मध्ये अँड्रॉइड साठी सुद्धा आणि iOS साठी सुद्धा दोघांसाठी हे काम करतं. आणि ह्या ऍप मध्ये विद्यार्थ्याचा अटेंडन्स, विद्यार्थ्याचे मार्क्स, सगळ्या परीक्षांमध्ये मिळालेले असे अनेक कम्युनिकेशनसाठी या ऍप मध्ये सोय केलेली आहे. फिजिकली विद्यार्थी येतात तेव्हा अटेंडन्स घेतला जातो. ते 2 पद्धतीने घेतला जातो. एक बायोमेट्रिक मशीननी पण घेतला जातो आणि दुसरा फिजिकल अटेंडन्स, अटेंडन्स शीट शाळेमध्ये जसं आपलं पूर्वी असायचं त्याप्रमाणे सुद्धा घेतला जातो. या सगळ्याचा परिपाक म्हणजे मागच्या वर्षी जी बोर्डाची परीक्षा झाली, तो मला सांगायला खूप आनंद होतोय की अँबिशन्सनी हॅट्रिक पूर्ण केली. 2017 मध्ये, 2018 मध्ये आणि 2019 मध्ये लागोपाठ 3 वर्ष अँबिशनचे विद्यार्थी हे बोर्डामध्ये टॉपर आहेत. 2017 मध्ये तनया पटवर्धन 94% होते. 2018 मध्ये वैष्णवी सरदेशमुख 95.38% तिला मिळाले आणि अवनी घाटपांडे ह्या वर्षी 2019 मध्ये बोर्डात पहिली आली, 94.92% तिला पडले. सो अशा प्रकारे आमची जी काम करण्याची पद्धत आहे ते विद्यार्थ्यांकडनं आम्ही काम करून घेत असतो आणि विद्यार्थी त्याला चांगला प्रतिसाद देतात आणि त्यामुळेच हे यश आम्हाला मिळत असतं. अवनी घाटपांडेचे मार्क्स जर बघितले तर तिला 94.92 मार्क्स पडले. अकाउंट्स मध्ये 97, मॅथ्स 97, इको 94, OCM 94, इंग्लिश 91, IT 94, EVS 50 आउट ऑफ 50. सो असे चांगले मार्क्स विद्यार्थी पाडत असतात. "98 स्टुडंट्सना 90% आणि जास्त मार्क पडले अकाउंट्स मध्ये. 56 स्टुडंट्सना मॅथ्स मध्ये 90% पेक्षा जास्त मार्क पडले आणि 55 स्टुडंट्सना 90% किंवा जास्त फ्रेंच आणि जर्मन मध्ये पडले. म्हणजे टोटल 256 स्टुडंट्सना 90% आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क या वर्षी पडलेले आहेत. अँबिशन्स मधल्या क्लासरूम ह्या प्रशस्त आणि अत्यंत फ्रेश वातावरण आहेत. अशा अभ्यास कराव्या वाटण्यासारख्या त्या आहेत. आय एम व्हेरी हॅपी की आमची जी टीम अँबिशन्स आहे त्या टीम अँबिशन्स मध्ये सगळेच प्रोफेसर जे आहेत ते ताकदीचे आहेत आणि सगळेच जण आपापल्या विषयामध्ये तरबेज आहेत. मी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे, मला 28 इयर्सचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. प्रोफेसर मिलिंद जोशी जे आपल्याशी आता मॅथ्स बद्दल बोलले, यांना 17 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शिकवण्याचा. प्रोफेसर मधुरा भारदे मॅथ्स, त्यांना 15 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे. प्रोफेसर सनत कुमार शहा यांना 19 वर्षाचा इकॉनॉमिक्सचा अनुभव आहे शिकवण्याचा. प्रोफेसर प्राजक्ता जोशी अकाउंट्स आणि कॉस्टिंग, यांना 13 वर्षाचा शिकवण्याचा एक्सपिरियन्स. प्रोफेसर सुमित वावरे 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शिकवण्याचा. प्रोफेसर नेहा कर्वे 11 वर्षाचा यांचा एक्सपिरियन्स आहे. मुग्धा देशपांडे मॅम जर्मन शिकवतात, त्यांना 10 वर्षांचा अनुभव आहे शिकवण्याचा. प्रोफेसर प्रणव कानिटकर यांना 10 वर्षाचा अनुभव आहे शिकवण्याचा. प्रोफेसर ओंकार पाठक जे स्वतः CS आहेत, MCOM आणि नेट पण आहेत, त्यांना 5 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे. सो असे सर्वच आमच्याकडे टीम जे आहेत त्या ताकदीच्या आहेत आणि आपापल्या प्रोफेशन मध्ये चांगल्या मुरलेल्या आहेत. CS शिकवण्याची टीम प्रोफेसर अतुल करमपूरवाला, प्रोफेसर प्रसाद भट, नमिता मॅम, ओंकार सर. आम्ही विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी वेळोवेळी सेमिनार्स कंडक्ट करतो की जेणेकरून पालकांना आणि विद्यार्थ्यांना CA बद्दल, CS बद्दल, BBA, MBA, लॉ याबद्दलची अनेक करिअरच्या
सगळे दारं ओपन होतील अशी आम्ही काळजी घेत असतो. लॉकडाऊन प्रकरण संपलं की हे परत एकदा सुरू होतीलच. बोर्ड टॉपर्सना मुद्दाम आपण वर्गामध्ये इन्व्हाइट करतो आणि विद्यार्थ्यांशी कम्युनिकेशन करण्याची संधी उपलब्ध करून देतो. याच्यामुळे विद्यार्थ्यांना पण कळतं की काय प्रकारचा अभ्यास केला की समोर उभं राहता येतं. अनेक क्षेत्रामधले तरबेज लोक हे आपण इन्व्हाइट करतो. आर्ट ऑफ रायटिंग बोर्ड पेपर असं एक सेशन विद्यार्थ्यांसाठी घेतो, ज्याच्यामध्ये बोर्डचे पेपर्स लिहिताना कशा प्रकारे स्किल वापरावं याचं नॉलेज आपण देतो. कॉर्पोरेट ट्रेनर्स टाइम मॅनेजमेंट, डोकं परीक्षेच्या वेळेला कसं शांत ठेवावं, टेम्परामेंट कसं असावं याबद्दलचं ट्रेनिंग देतात. एकंदरीत विद्यार्थ्यांचा सर्व प्रकारे प्रोग्रेस होईल असं सगळी कामं अँबिशन्स मध्ये चालू असतात. विद्यार्थ्यांच्या स्किल्स बरोबर, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सुद्धा कंडक्ट केल्या जातात की जेणेकरून विद्यार्थ्यांचे सर्व स्किल्स बाहेर येतात. एकदा लॉकडाऊन प्रकरण संपलं की हे परत ऍक्टिव्हिटीज सगळ्या जोराने सुरू होतील. येस, आता हे सगळं झालं फिजिकली क्लासेस. आता ज्या वेळेला आपण कोविड-19 मध्ये अडकलेलो आहोत तेव्हा काय होईल, तर अँबिशन्स एज्युकेशन फ्रॉम होम असं आम्ही सुरू करत आहोत. लेक्चर 17 जून पासून सुरू होतील आणि त्याची प्रोसिजर अगदी सिंपल आहे. आपल्या वेबसाईटवर जायचं, तिथे एन्क्वायरीचं टॅब आहे, ते टॅब दाबलं की सगळी माहिती तुमची तिथं, सगळी म्हणजे नाव, नाव, सरनेम, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल एवढं लिहायचं. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. किंवा तुम्हाला फोन करायची इच्छा असेल तर वर नंबर दिलेला आहे, किंवा वेबसाईटवर सुद्धा mbcommerce.com या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. कॉलेजचं टाइम टेबल अशा प्रकारे अरेंज केलेलं आहे की जेणेकरून कॉलेजेसची ते क्लॅश होत नाही आणि तरी सुद्धा विद्यार्थी चांगलं शिकत असतात. तुम्ही ऑफिसशी कॉन्टॅक्ट केलात की या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळत जाईल. 11वी चालू असताना विद्यार्थ्यांना खूप वेळ असतो. त्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तकं वाचणं अपेक्षित आहे. सो काही पुस्तकं मी सजेस्ट करत आहे, ते विद्यार्थ्यांनी जरूर वाचावी. त्यांचं कॉमर्स मधलं नॉलेज याच्यामुळे एनरिच व्हायला मदत होईल. आणि पुढे जी काही लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी करिअर चूज करायचं आहे त्या सगळ्यामध्ये या पुस्तकांचा प्रचंड उपयोग होतो. सो अशा प्रकारे अँबिशन्स मध्ये अभ्यास आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज यांचा समतोल आम्ही राखत असतो. सो सर्वांना माझ्याकडनं इन्व्हिटेशन आहे, जे 10वीतून 11वीत जात आहेत त्यांनी अँबिशन्स मध्ये शिकायला यावं. आणि अभ्यास हा मजेत सुद्धा शिकता येतो, याचा अर्थ स्टडीज कॅन बी अ फन, हे आम्ही प्रूव्ह करतो. तुमच्या काहीही शंका असतील तर आमचे फोन नंबर्स तुम्हाला माहित आहेत. mbcommerce.com अशी वेबसाईट आहे, तिथे येऊन सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता. आम्ही तुमच्या टच मध्ये राहू. थँक्यू. धन्यवाद.